आजच्या संदेशा वचनाकडे आपण वळू आणि आजचा जो संदेश आहे कदाचित तो तुम्हाला प्रत्येकाला आवडला पाहिजे, कारण आजचं जे जग किंवा युग आहे ते कशाबद्दल आहे? शेअरिंग. कारण आपण बघतो की सगळ्या इकडे जे सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲप, फेसबुक या सगळ्या गोष्टी काय आहेत, म्हणजे कशावर अवलंबून आहे? सगळ्या गोष्टी शेअरिंगवर. म्हणजे जर तुम्ही काही शेअर केलंच नाही तर त्या कंपन्या डुबून जातील, बरोबर? सगळ्या गोष्टी शेअरिंगवर आहे. आपल्याला ज्याही गोष्टी आवडतात आपण शेअर करतो. आपला छंद, आपली एखादी नवीन जागेला आपण गेलो किंवा एखाद्या सुंदर गोष्टी आपण बघितल्या किंवा एखादी नवीन वस्तू आपण घेतली, नवीन गाडी आपण घेतली, सगळ्या गोष्टी आपल्याला काय आवडतात? शेअर करणं. की आपले जे जवळीक आहे, आपले मित्र जे आहेत त्यांनी बघावं की मला जो आनंद झाला, मला जी गोष्ट आवडली ते काय करतो? आपण शेअर करतो. म्हणून समजलं की हे जे सगळे प्लॅटफॉर्म किंवा फेसबुक झालं किंवा व्हॉट्सॲप झालं किंवा टिकटॉक किंवा जे हे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या शेअरिंग हे जे आहे त्याच्यावर ते अवलंबून आहेत की लोकांनी अधिक आणि अधिक शेअर करावे. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य की आपल्या प्रत्येकाला शेअरिंग करणं. शेअरिंग म्हणजे काय? सामूहिक करणं. जी गोष्ट माझ्या जवळ आहे ते मी सामूहिक करते की माझ्या मित्रांना, माझ्या कुटुंबियांना, या सगळ्यांना काय करावं? माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना दिसाव्या, त्यांना आवडाव्या आणि आपण त्यांना लाईक करतो. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य की शेअरिंग हा जो ही गोष्ट आहे सामूहिक करणे, हे काही आपल्यापाशी नवीन नाही, प्रत्येकाला आवडतं. आणि जरुरी नाही की आता फक्त आपल्यापाशी हे सोशल मीडिया आहे म्हणूनच आपण करतो. याच्या आधी सुद्धा हे नव्हतं असताना सुद्धा एखादी गोष्ट आपल्याला भेटली, आपल्याला आवडली, ज्या गोष्टीमुळे आपला आनंद झाला, ही गोष्ट काय करतो आपण आधी सुद्धा आपल्या शेजाऱ्याला, आपल्या मित्राला, आपल्या आईवडिलाला, आपल्या भावाला, प्रत्येकाला आपण सांगतो. आणि म्हणून हा जो सामूहिक किंवा शेअरिंग करण्याची जी गोष्ट आहे, याच्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट जी आपण बघणार आज आहोत का आपला विश्वास शेअर करणे, आपला विश्वास सामूहिक करणे. आणि आपण बघणार आहोत की आपला विश्वास सामूहिक करणे म्हणजे काय, आपला विश्वास शेअर करणे म्हणजे काय, कोण आपला विश्वास शेअर करत असतो, कशासाठी तो करतो, आणि जर आपण स्वतःहून आपला विश्वास शेअर करत नाही तर आपण का करत नाही, या सगळ्या गोष्टीविषयीचं ज्ञान आपण आजच्या संदेशाद्वारे घेऊ. आणि म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय की लक्षात ठेवा, अशी गोष्ट कधीच आपण शेअर करत नाही ज्याच्यामुळे काहीच फायदा नाही. अशी गोष्ट कधीच आपण फेसबुकवर याच्यावर टाकत नाही ज्याला तुम्हाला समजतं का याला काहीच व्हॅल्यू नाही. म्हणून तुमचा विश्वास सुद्धा तुम्ही शेअर करू शकणार नाही जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीविषयीचा आनंद, जोपर्यंत त्या गोष्टीविषयीची तुम्हाला खात्री, जोपर्यंत त्या गोष्टीविषयीचा अनुभव, जोपर्यंत त्या गोष्टीविषयीची निश्चितता, जोपर्यंत त्या गोष्टीविषयीचा लाभ तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा विश्वास जो आहे तो अनेकाला सांगू शकणार नाही. कारण तुम्हाला त्याचा स्वतःलाच फायदा नाही झाला, बरोबर? तुम्ही दुसऱ्याला सांगून करणार काय? आणि म्हणून आज जे आपण बघत आहोत की आपला विश्वास शेअर करणे, आणि इथे आध्यात्मिक हे असल्यामुळे का आपला देवावरचा जो विश्वास जो आहे, आपला जो देव आहे, स्वर्गातील देव जो आहे त्याच्याविषयी शेअर करणे, त्याच्याविषयी सांगणे. याचा अर्थ काय की ज्या देवावर मी विश्वास ठेवला आणि त्याने जसा मला वाचवलं, त्याने मला जेव्हा नवीन जीवन दिलं, तर या गोष्टी जर तुमच्या संग घडल्या असतील तर तुम्ही साहजिकच सांगाल. पण जर तुमच्या विश्वासामध्येच तुम्हाला समजतं की काहीच असं नाही, मला फक्त जे दिलं गेलं मी पाळत आहे, तर तो लक्षात ठेवा विश्वास नाही तर ते काय आहे? आपल्या भावना आहे किंवा आपल्या संवेदना आहे. त्याच्याविषयी मी बोलत नाही. तुमच्या भावना आणि संवेदना तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. तर तुमचा देवावरील, स्वर्गावरील जो विश्वास आहे तो विश्वास फक्त आणि फक्त तुम्हाला काय करू शकतो? तुम्हाला देवाजवळ घेऊन जाऊ शकतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, पहिली गोष्ट विश्वास आपण जर आपण शेअर करत नाही याचा दुसरी गोष्ट, शेअर करणे म्हणजे व्हॉट्सॲपवर टाकणे नव्हे, त्याच्याविषयी मी बोलत नाही. शेअर करणे म्हणजे अरे मला देव आवडला, मला वचन आवडले, मी फेसबुकवर टाकत आहे वारंवार, ते मी बोलत नाही. आपण त्यातून आता बाहेर निघालो.
शेअर करणे म्हणजे काय, तर त्याच्याविषयी आपण पुढे बोलू. तर सांगण्याचं तात्पर्य, आपला विश्वास जर आपण शेअर करत नाही याचा अर्थ की कुठे ना कुठे समस्या आहे. कुठे ना कुठे जो विश्वास ज्याच्यावर मी ठेवत आहे, पुन्हा एकदा शेअर करणे म्हणजे व्हॉट्सॲप नाही बोलत आहे मी. शेअर करणे म्हणजे का, विचार करा, एक जो व्यक्ती ज्याला सत्य माहीत नाही त्याला वैयक्तिकरित्या सांगणे, त्याला वैयक्तिकरित्या सत्य सांगणे, त्याला दाखवणे की ज्याद्वारे त्याचा आत्मा वाचावा, त्याचं सॅल्वेशन किंवा तारण व्हावं, त्याला अनंताचं जीवन मिळावं. जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी, जसं मी तुम्हाला साक्ष सांगितली, बरोबर, माझ्या टिनेन किंवा माझ्या फ्लॅटवर जे लोक राहतात, तर त्याला काय झालं, मी त्याला फेसबुकचा मेसेज नाही पाठवला, तर वैयक्तिकरित्या पुण्याला जाऊन त्याच्या संग मी बोललो की तुला मी देवाविषयी सांगतो. याला काय म्हणतात, याला म्हणतात की आपला विश्वास शेअर करणे. आणि हा व्यक्ती, कोण व्यक्ती हा करू शकतो, याचे काही आपण उदाहरणं बघू आणि यातून आपण स्वतःला चेक करू का जर मी विश्वास शेअर करत नाही. पहिले आपण बघू की विश्वास कोण शेअर करू शकतो आणि तो का करतो हे आपण बघू. त्यानंतर आपण बघू जर मी त्याच्यात नाही तर मग माझ्यात काय कमी आहे, म्हणजे कुठे मी मागे पळत आहे आणि ती गोष्ट मी सुधारली पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्या संदेशाकडे मध्ये आपण बघू. तर पहिली गोष्ट, विश्वास तोच व्यक्ती शेअर करतो, तोच व्यक्ती सामायिक करतो ज्याला सत्य सापडलं. एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्याच्यापाशी सत्य आहे तो विश्वास शेअर करतो. मी तुम्हाला याच्यावर एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो. आपल्या जगातली विचार करा, सगळ्यात मोठी समस्या काय आहे. आता तुमच्या डोक्यात अनेक गोष्टी आल्या असतील, आरोग्य, पैसा, घरदार, कुटुंब, सगळ्या गोष्टी असतील. पण तुम्हाला माहित आहे, या जगातली सगळ्यात मोठी समस्या ज्याच्याविषयी कोणीच बोलत नाही, याचं कारण मी तुम्हाला सांगतो का बोलत नाही, कारण त्याचा तुमच्यापाशी इलाज नाही. आणि ती समस्या म्हणजे मरण. बरोबर, याच्यापेक्षा कोणती मोठी समस्या आहे का? तुम्ही येऊन मला सांगा, अरे मरण नाही, त्याच्यापेक्षा एक मोठी समस्या मी तुला सांगतो. नाही, सगळ्यात मोठी समस्या मनुष्याजवळ जे आहे, ज्याला आपण प्रत्येक जण घाबरतो. आज जरी तुम्हाला वाटत असेल काय फरक पडते, नाही, एक दिवस जवळ येऊ द्या. एक आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असा क्षण येईल जेव्हा तुम्हाला कळेल की आता माझं मरण जवळ आहे. हे होईलच, अचानक नाही होतं. म्हणजे तुम्हाला कळतं की आता मी जाणार. ती गोष्ट जी मरण आहे ती आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि आपण त्याच्याविषयी बोलत यासाठी नाही, कारण मग त्याच्यावर आपल्यापाशी इलाजच नाही. बरोबर, म्हणून ती समस्याकडे आपण बघत नाही. पण जेव्हा तुम्ही बघता की मरण पापामुळे आहे, कारण मनुष्याने पाप केलं म्हणून प्रत्येक मनुष्यावर मरण आलं आहे. आणि जेव्हा आपण ही जी समस्या आहे याच्याविषयीचं जे निवारण आहे का मरण माझं बदलत नाही, मग माझा आत्मा कुठं जाईल, मग माझं अनंताचं जीवन कुठे आहे, म्हणून मला शाश्वत जीवन कुठं लाभेल. जेव्हा खरंच तुम्हाला या प्रश्नाचं सत्य सापडेल, आपण काय बघत आहोत, पहिला मुद्दा हा बघत आहोत का कुठला व्यक्ती शेअर करतो, ज्याच्यापाशी सत्य आहे. कारण तुम्हाला ही जगातली सगळ्यात मोठी जी समस्या आहे याचं निवारणच जर तुमच्यापाशी नाही, तुम्ही सांगणारच नाही. बरोबर, म्हणून पहिला व्यक्ती तोच शेअर करू शकतो ज्याच्यापाशी या गोष्टीचं निवारण ज्याला सापडलं. आणि म्हणून आपण बघत आहोत की ज्याच्यापाशी सत्य आहे तो ओरडून सांगेल की अरे मरण जे आहे त्यातून तुला सार्वकालिक जीवन कसं लाभू शकतो, हा व्यक्ती ज्याला सत्य सापडलं हा सांगेलच. आणि यातून दुसरं आपल्याला काय चेक करणार आहे का, मग माझ्यापाशी सत्य आहे का, कारण मी तर आजपर्यंत लाईफमध्ये कोणाला ही व्यक्ती गोष्ट सांगू शकले नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही कधीही कोणाला असा पत्ता सांगू शकणार नाही ज्याचा पत्ता तुम्हालाच माहित नाही. बरोबर, मी तुम्हाला एखादा ठिकाण विचारलं का हो हे ठिकाण कुठं आहे, तुम्हाला जर त्याचा पत्ता माहीत असेल तर तुम्ही एवढ्या आनंदाने मला सांगाल की मला तो पूर्ण पटेल, माझ्या डोक्यात टाकून द्याल की हा पत्ता आहे, विसरू नको, इथे तू पोचाल. पण ज्या गोष्टीचा ज्या ठिकाणाचा तुम्हालाच ऍड्रेस माहित नाही, ज्या ठिकाणाचा तुमच्यापाशीच रस्ता माहित नाही, तुम्ही सांगाल कसं? समजलं मी काय बोलत आहो? हे तुम्हाला यासाठी मी सांगत आहे की तुम्हाला समजावं की अरे हो, या ठिकाणाचा मला पत्ता माहीत नाही. म्हणून तोच व्यक्ती सत्य सांगू शकतो ज्याच्यापाशी सत्य सापडलं आहे.
आणि जर आपण सत्य सांगू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, मग आपल्याला चेक करणं आहे का तुम्हाला डेथ नाही, तुम्हाला मरण नाही, तुम्हाला स्वर्गाविषयी इच्छा नाही, तुम्हाला देवाला भेटायची इच्छा नाही, तुम्हाला आपलं अनंतकाळचं जीवन स्वर्गात घालवण्याची इच्छा नाही. बरोबर? कारण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे का मी सत्य शेअर करू यासाठी शकत नाही, कारण माझ्याजवळच सत्य नाही. म्हणून आजचा संदेश तुमची आपली झोप उघडावी. कारण बरोबर आहे, कारण मी तुम्हाला उदाहरण काय सांगितलं का तुम्ही त्याच ठिकाणाचा पत्ता सांगू शकता ज्याचा तुम्हाला ठिकाणा पत्ता माहीत आहे. ज्याचा तुम्हाला माहीत नाही तुम्ही करूच शकत नाही, आणि जर तुम्ही करू शकत ना तर हे तुमच्यासाठी किती वाईट गोष्ट आहे. समजलं? म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे का ज्याच्यापाशी सत्य आहे तो सदैव सांगेल. आणि आपल्यासाठी महत्वाचं का जर माझ्यापाशी नाही मग मी कशी सांगू, आणि याचा अर्थ की ते सत्य जाणून घेण्यासाठी माझी तहान भूक असली पाहिजे. कारण एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, देवाचं वचन सांगतं, हे वचन तुमच्या समोर आहे. मत्तय 7:13 आणि 14 वचन काय सांगतं का हा जो स्वर्गाचा मार्ग जे आहे वचन वाचण्याच्या आधी हा अरुंद आहे आणि हा फार कमी लोकांना सापडेल. आणि वचन बघा काय म्हणतं, मत्तय 7:13 अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा मार्ग, हे जे दिसत आहे की सगळा क्राऊड तिकडे नाशाकडे जात आहे, दरवाजा रुंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. तुम्हाला माहित आहे हे सगळे पुष्कळ का चालले, कारण यांना काहीच माहित नाही, यांना काही समजत नाही. सगळे जे चालले, अरे इकडे चालले का क्राऊड, चला सगळेच आपण तिकडे जाऊ. पण देवाचा शब्द म्हणतो की त्या मार्गाने नका जाऊ, तो नाशाचा आहे. तो काय म्हणतो, तो प्रशस्त आहे, तो रुंद आहे आणि आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. आणि मत्तय 7:14 म्हणतं, पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यास तो सापडतो ते फारच थोडके आहेत. काय म्हणतो देवाचं वचन, ज्याला तो सापडतो तो फारच थोडके आहे. म्हणून तोच व्यक्ती शेअर करू शकतो ज्याला सत्य सापडलं. तोच व्यक्ती तुम्हाला सांगू शकतो ज्याला सत्य सापडलं. विचार करा ही कशी, म्हणजे हे कसं पॉसिबल असेल का जेव्हा आपण म्हणतो की मला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही प्रत्येक जण एक तर आई आहात, प्रत्येक जण तुम्ही एक नाही तर वडील आहात, एका कुटुंबातील तुम्ही एखादे सदस्य आहात. एक तर तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा असाल किंवा बाप असाल, नवरा असाल, जे तुमचं जे कुटुंबातील तुमची भागीदारी आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कधी तुम्हाला कोणी येऊन किंवा तुम्ही स्वतः आपल्या मुलांना का हे सांगितलं का की अरे एक दिवस जरी तू या पृथ्वीवर आहेस मरणार आपण आहो, पण मी तुला सांगतो का मरणानंतर सुद्धा आशा आहे, मरणानंतर सुद्धा स्वर्गाची जागा तुला भेटणार आहे. तुम्ही बाप असाल, तुम्ही कधी तुमच्या मुलाला सांगितलं? तुमची आई असाल, तुम्ही तुमच्या मुलीला सांगितलं? तुम्ही मुलगा असाल, तुमच्या बापाने तुम्हाला कधी सांगितलं? आणि जर हे सांगितलं नाही याचं कारण काय की त्यांच्यापाशी सत्य नाही, कारण सत्य तोच सांगतो ज्याच्यापाशी सत्य आहे. दुसरी गोष्ट ही अशी गोष्ट आहे का नाही याला कुठं किंमत आहे, हे फालतू प्रश्न आहे. नाही, याच्यापेक्षा दुसरं महत्वाचं कुठलंच नाही. पण जर तुमच्यापाशी सत्य नाही तुम्ही सांगू शकणार नाही. मी तुम्हाला गोष्ट सांगतो, 38 वर्ष जेव्हा मी अंधारात होतो, 20 सप्टेंबर 2020 दुपारचे 4:15 वाजता ज्या समयी देवाने माझा आत्मा वाचवला, माझ्या पापाची क्षमा झाली, अनंताचं जीवन मिळालं, 4 वाजून जर ते 15 मिनिटं असतील तर 4 वाजून 15 मिनिटून 5 सेकंदाने सगळ्यात आधी माझ्या बायकोकडे धावलो. हे कसं असू शकते का तुम्ही म्हणता की माझ्याजवळ सत्य आहे पण मी माझ्या बायकोला सांगू शकत नाही? हे इम्पॉसिबल आहे, बरोबर? कारण ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा म्हणतो की नाही मी शेअर करू शकत नाही, पहिले चेक करणं आहे की तुला खरंच सापडलाय का तो अरुंद दार जो जे वचन सांगतं की फार कमी लोकांना सापडेल. हे असं कसं असू शकते की आपण म्हणतो की मला सापडलं पण मी कोणाला सांगत नाही? अरे कमीत कमी आपल्या कुटुंबाला, अरे आपल्या बायकोला, तुम्ही बायको असेल तर आपल्या नवऱ्याला, तुम्ही नवरा असेल तर आपल्या बायकोला, तुम्ही आई वडील असेल तर आपल्या मुलांना. का तुम्ही त्याच्यावर प्रेम करत ना? तुमची इच्छा नाही का माझा बाप, माझी बायको, माझा नवरा, माझी मुलगी, माझं कुटुंब माझ्यासोबत स्वर्गात असावं? कारण तर जे स्वर्गात नाही तर याचा अर्थ ते नरकात राहतील. तर मग असं कसं होऊ शकतं का मला सत्य सापडलं पण मी सांगितलं नाही?
याच्या उलट काय सत्य असू शकते की मलाच माहीत नाही तर मी काय सांगू. बरोबर समजलं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय आहे, ही गोष्ट तुमच्यासाठी का अरे हो मी या गोष्टी कधीच कुणाला सांगू शकत नाही, याचं कारण जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हालाच त्या ठिकाणाचा पत्ता माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही की तिथे कसं जावं, तुम्ही कसे दुसऱ्याला सांगाल. म्हणून सत्य तोच व्यक्ती सांगतो ज्याच्यापाशी ज्याला सत्य सापडलं. म्हणून वचन काय सांगतं, अरुंद मार्गाने काय म्हणतो वचन, पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यास तो सापडतो ते फारच थोडके आहेत. जे थोडके आहेत ते सदैव बोलतात, जे थोडके आहेत ते सदैव सांगण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना माहीत आहे का स्वर्ग ही काय जागा आहे, यापेक्षा त्यांना माहीत आहे का नरक फार वाईट आहे आणि आपले मित्र, आपले जवळीक, आपलं कुटुंब हे नरकात न जाता स्वर्गात असले पाहिजे. म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट शेअर तोच व्यक्ती करतो ज्याच्यापाशी सत्य आहे. दुसरी गोष्ट आपण बघू, दुसरा व्यक्ती जो शेअर तो करतो जो देवाला ओळखतो. पहिला काय बघितलं आपण, ज्याच्यापाशी सत्य आहे. दुसरा जो व्यक्ती आहे तो काय करतो, देवाला ओळखतो. आपण एक वचन बघू, प्रेषितांचे कृत्य 1:8 म्हणतं, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल आणि यरूशलेम शहरात, सर्व यहुदिया आणि शमरोन प्रांतात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे काय व्हाल, साक्षीदार व्हाल. तो काय म्हणतो, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. याचा अर्थ काय विचार करा. जो देवाला ओळखतो म्हणजे काय, ज्या समयी तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, माझं जीवन तू बदल, मी पापी आहे, तो काय करतो, त्या समयी देवाचा जो आत्मा आहे, जो स्वतः देव आहे, तुमच्यामध्ये येतो. तो तुम्हाला शांती देतो, तो तुम्हाला त्या गोष्टीविषयीची खात्री देतो. आणि जेव्हा देव तुमच्यामध्ये आहे तो साहजिकच रित्या देवाचे कार्य किंवा सत्य सांगण्यासाठी, कारण आता तुम्ही देवाला ओळखता, तो अनेकांना सांगतो. म्हणून दुसरा व्यक्ती जो देवाविषयी सांगतो तो कोण, जो देवाला ओळखतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाविषयी माहिती आणि देवाला ओळखणे या दोन अलग अलग गोष्टी आहे. आज लोकांना देवाविषयी फक्त माहिती आहे, पण देवाला तुम्ही जेव्हा स्वतःहून ओळखता, जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, अमेरिकेचा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आहे, तुम्हा प्रत्येकाला माहीत आहे. तो कसा दिसतो तुम्हाला माहीत आहे, काय घालतो काय माहीत आहे, त्या तो भाषा काय बोलतो हे माहीत आहे, पण तुम्ही त्याला ओळखत ना, तो तुम्हाला ओळखत नाही. त्याच्याविषयी माहिती आहे. माहिती तुम्हाला स्वर्गात घेऊन जात नाही. म्हणून देवाविषयीची माहिती तुम्हाला स्वर्गात घेऊन जात नाही, तर देवाला ओळखणे. आणि ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येतो, तुम्ही देवाला ओळखता, कारण देवाचा पुत्र तुमच्यामध्ये राहतो, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो, तो तुम्हाला वाचवतो. आणि म्हणून तोच व्यक्ती जो देवाला ओळखतो तो अनेक दुसऱ्यांना देवाविषयी सांगतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला ह्या गोष्टी समजणे की माझ्याजवळ मग देव आहे का, देवाचा आत्मा माझ्याजवळ आहे का. कारण सगळ्यात मोठं चेक करणं आहे का जर मी जो विश्वास मी ठेवते त्याच्याविषयी मी एक शब्दही कोणाला सांगू शकत नाही, तुमच्यापाशी विश्वास नव्हे तर तुमच्यापाशी फक्त एक धर्म किंवा एखाद्या भावना किंवा काहीतरी संवेदना या असतील ज्या तुम्हाला स्वर्गात घेऊन जात नाही. पण ज्याच्यापाशी सत्य आहे, जो देवाला ओळखतो, तो आपलं तोंड उघडतो. का, कारण देवाचा आत्मा त्याच्या जवळ आहे. मी तुम्हाला सांगतो, जसं मी या व्यक्तीविषयी बोललो किंवा तुम्ही जेव्हा माझ्यासोबत आले, मी तुम्हाला प्रत्येकाला मी माझी साक्ष सांगितली का कसं 20 सप्टेंबर 2020 देवाचे वचन उघडून जेव्हा देवाने मला दाखवलं का नितीन तू पापी आहे, तू मरशील, अनंताच्या नरकात जाशील, आणि कसं त्याने मला माझा अनंताचा आत्मा नरकात जाताना दाखवला आणि कसं त्यातून मला ख्रिस्त वाचू शकतं हे मला त्याने देवाच्या वचनातून समजलं. आणि जसं मी येशू ख्रिस्ताला हाक मारलं की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मी विश्वास ठेवतो का तू देव आहे आणि माझ्या पापाची शिक्षा तू घेतली आहे, जशी मी त्याला हाक मारली देवाने माझा आत्मा वाचवला. ही माझी साक्ष आहे. वचन काय सांगतं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, तू काय होशील, साक्षीदार. साक्षीदार होण्यासाठी किंवा आपला विश्वास सांगण्यासाठी तुम्हाला बायबल माहीत असण्याची गरज नाही, तर तुम्ही साक्ष म्हणजे तुमचं सॅल्वेशन, माझं तारण झालंय, देवाने मला कसं वाचवलं मला माहीत आहे. समजलं फरक काय आहे. म्हणून तुम्ही जर विश्वास तुमचा शेअर करत ना, याचा अर्थ तुमच्यापाशी सॅल्वेशन नाही,
याचा अर्थ तुमच्यापाशी तारण नाही, याचा अर्थ तुमच्यापाशी अनंताची जागा नाही, आणि याचा अर्थ म्हणजे तुमचा आत्मा जो हळूहळू अनंताच्या नरकाकडे जात आहे, कारण तुमच्यापाशी वेळ फार कमी आहे. समजलं? विश्वास तोच व्यक्ती शेअर करतो ज्याच्यापाशी देव आहे, ज्याला सत्य सापडलं. तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत की विश्वास तोच व्यक्ती शेअर करतो जो तुमच्यावर प्रेम करतो. ही गोष्ट समजून घ्या, खूप महत्वाची आहे. मी तुम्हाला सांगतो, जो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतो तो सदैव तुम्हाला तुमच्या तारणाविषयी, सदैव तुम्हाला सत्याविषयी, सदैव देवाची सुवार्थ तुम्हाला सांगेल. मी याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. खरं प्रेम, मी तुम्हाला सांगतो, तुमच्यातलं माझे कुटुंब सोडून कोणी माझ्या ओळखीचं नाही, बरोबर? पण हे देवाचं प्रेम आहे. जे देवाचं प्रेम मी ओळखलं कारण देवाने माझ्यावर प्रेम केलं, आणि जेव्हा तारणाची भेट म्हणून देवाचं प्रेम मी स्वीकारलं, आता जेव्हा देवाचं प्रेम तुम्ही स्वीकारता तेव्हा तुम्हाला खरं प्रेम काय आहे हे कळतं. या जगाच्या प्रेमाविषयी मी तुम्हाला सांगतो. आपल्या जगाची प्रेमाची भाषा तुम्हाला आज समजेल. लव म्हणतो आपण, बरोबर? हे लव नसतं तर लालसा असते. मी तुम्हाला पटवून देतो. एखादा मुलगा जेव्हा एका मुलगीला बघतो आणि म्हणतो की माझं तिच्यावर प्रेम आहे, त्याचं तिच्यावर प्रेम नसतं. तो शब्द प्रेम वापरतो. तो खरं काय म्हणत आहे? का ही माझी लालसा आहे का ती माझ्यापाशी असावी, बरोबर? कुठलाही व्यक्ती जेव्हा म्हणतो की ही गोष्ट मला पाहिजे, तो काय म्हणत आहे की मला या गोष्टीविषयी काय आहे, मी हकदार असावा. जी जगातली जे लालसा किंवा जे वासना आहे त्याला आपण प्रेम म्हणतो. पण खरं प्रेम जे आहे, ते खरं प्रेम जे असतं ते फक्त आणि फक्त देवापासून येतं. आणि कारण देव प्रीती आहे, आणि जे खरं प्रेम असतं ते त्यागपूर्ण असतं. ते इतरांसाठी त्याची इच्छा चांगली असते. खरं प्रेम कधीही त्याच्यापासून काही अपेक्षा करत नाही. खरं प्रेम हे पवित्र आणि प्युअर असतं, आणि खरं प्रेम हे संयमी असतं. जगाचं हे जे प्रेम आहे ते लालसा आहे का मला हे पाहिजे, मला ती मुलगी पाहिजे, मला तो मुलगा पाहिजे, मला ही वस्तू पाहिजे, त्याला आपण प्रेम म्हणतो. ते प्रेम नव्हे. खरं जे प्रेम आहे ते फक्त देवापासून येतं. आता हे खरं प्रेम कधी समजतं? जेव्हा तुम्हाला योहान 3:16 समजेल का देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. आणि जसं तुम्ही देवाची तारणाची भेट स्वीकारता, मी तुम्हाला सांगतो, कारण तो तुमच्यावर प्रेम करतो आणि त्याचं प्रेम तुम्ही स्वीकारलं, आता तुम्हाला खरं प्रेम करतं. आणि तुम्ही आयुष्यभर हेच म्हणत राहाल का देवाने माझ्यासारख्या पाप्यावर अशी प्रीती कशी केली. माझ्या लाईफमध्ये मी तुम्हाला सांगतो, खूपदा मला असं वाटते का नितीन किती हे करत राहतं, कशाला एवढं करण्याची गरज आहे, काय फरक पडते, आपलं ऐशो आरामाचं लाईफ जग, घरदार, सगळ्या गोष्टी आहे. पण जेव्हा मला आठवतं का देवाने मस्तारख्या पाप्याचा आत्मा वाचवला, ती प्रीती जेव्हा तुम्ही स्वीकारता आणि ती ख्रिस्ताची प्रीती जेव्हा तुमच्यामध्ये येतं, तुम्हाला खरं प्रेम कळतं. आणि जेव्हा खरं प्रेम तुमच्याजवळ आहे, मग आता फरक पडत नाही का समोरचा भिकारी आहे, समोरचा गरीब आहे, समोरचा काय त्याची परिस्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीजवळ हा व्यक्ती जाऊ शकतो कारण त्याला ख्रिस्ताची प्रीती कळली. जर ख्रिस्ताची प्रीती तुमच्याजवळ नाही तर तुमचं प्रेम फक्त तुमचे कुटुंब, तुमचे मित्र आणि ज्याच्यापासून तुम्हाला फायदा आहे तोपर्यंत सीमित आहे. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताची प्रीती स्वीकाराल, तुम्हाला कळेल का ज्या देवाने मस्तारख्या पाप्याला वाचवलं, ते प्रेम जेव्हा तुम्ही स्वीकारता, त्याच्या तारणाची भेट जेव्हा तुम्ही स्वीकारता, तेव्हा कुठं तुम्ही अनेकावर प्रेम करू शकाल. नाही तर तुमचं प्रेम, तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तुमच्या विरुद्ध एखादी गोष्ट गेली, सगळ्यात आधी प्रेम पडतं, सगळ्यात आधी प्रेम जातं, ते मग कोणीही असो. म्हणून तिसरा जो व्यक्ती जो सत्य शेअर करतो, विश्वास शेअर करतो, ज्याने ख्रिस्ताची भेट, ख्रिस्तापासूनचं प्रेम त्याने स्वीकारलं. तुमच्याजवळ ख्रिस्ताचं प्रेम नाही, तुमच्यासाठी लोक वाईट राहतील. तुम्ही त्याला समोरून बघाल की कसा दिसते, याचा ओहदा आहे, याचा ओरा आहे, याचा मान सन्मान आहे, बाई तू आपला आहे, तू माझा आहे. जो व्यक्ती भिकारी आहे तो तुमच्यासाठी काहीच कामाचा नाही.
पण ज्याच्यापाशी ख्रिस्ताचं प्रेम आहे त्याला समजतं तो भिकारी असू दे, त्याच्यापाशी आत्मा आहे, हा मनुष्य आहे, हा मरेल आणि नरकात जाईल. त्याच्यापासून वाचण्यासाठी त्याला ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं आवश्यक आहे, त्याला येशू ख्रिस्ताविषयी सांगणं आवश्यक आहे. जसं मला सांगण्यात आलं तसं त्याला सुद्धा संधी भेटण्याची आवश्यकता आहे. ज्याच्यापाशी ख्रिस्ताचं प्रेम आहे तो त्याच्या आत्म्याविषयी बघेल, ज्याच्यापाशी ख्रिस्ताचं प्रेम नाही तो त्याची भौतिक परिस्थिती बघेल. हा तर भिकारी आहे, हा तर वाईट आहे, हा तर गरीब आहे, हा तर एवढा घाणीत आहे, याच्या संग मी कशी बोलू, कसा बोलू, कारण तुमच्याजवळ ख्रिस्ताचं प्रेम नाही. पण ज्याच्यापाशी ख्रिस्ताचं प्रेम, त्याला कळला ख्रिस्त काय आहे. कारण वचन काय सांगतं की पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली अशी नाही, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. कारण देवाने पहिले तुमच्यावर प्रीती केली आणि जशी त्याची तुम्ही प्रीती स्वीकारता ती प्रीती तुम्ही अनेकांना शेअर करता, तुम्ही अनेकांना सांगता, तुम्ही साक्षीदार होता. का? कारण तुम्हाला देवाचं प्रेम कळलं, तुम्हाला समजतं की तारण काय आहे. चौथी गोष्ट आपण बघू, एक वचन आपण बघणार आहोत. मी तुम्हाला तुमच्या समोर सदैव एक वचन सांगत असतो. रोमकरास पत्र मी तुम्हाला सदैव आमंत्रण देण्यासाठी का तुम्ही ख्रिस्ताला हाक मारा. वचन काय सांगतं? रोमकरास पत्र 10:13, कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल, हे तुम्ही सदैव ऐकता. पण त्याच्यानंतर 14वं वचन मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा दावा करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्यावर ते कसे विश्वास ठेवतील, आणि घोषणा करणाऱ्याशिवाय ते कसे ऐकतील. सांगण्याचं तात्पर्य का जर तुम्ही सांगितलंच नाही, आणि आपण काय बघत आहोत की आपण सांगूच शकत नाही जेव्हा तुम्हाला स्वतः कळलं नाही, पण जेव्हा तुम्हाला स्वतःला कळलं तेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगाल. आता तो विश्वास ठेवतो नाही ठेवतो हा त्याचा निर्णय, पण जर तुम्ही सांगितलंच नाही, वचन सांगितलं, त्यांना ऐकलंच नाही, तो विश्वास ठेवणार कोणावर? त्याला हे सत्य माहीतच नाही तर तो विश्वास ठेवणार कोणावर? म्हणून सांगण्याचं तात्पर्य, ज्याच्यापाशी सत्य आहे, ज्याला देव सापडला, जो देवाला ओळखतो, ज्याच्यापाशी देवाचा आत्मा आहे, ज्याला देवाची प्रीती माहीत आहे, तो सदैव सांगेल. मी तुम्हाला का सांगत आहे? यासाठी नाही की बघा हा व्यक्ती सांगणार आहे, यासाठी का तुम्ही बघा का मग मी का नाही, माझ्यापाशी काय समस्या आहे, मी देवाला ओळखत नाही तर मग का ओळखत नाही? कारण जर मी देवाला ओळखत नाही मग हे किती भयानक आहे. कारण जर तुम्ही इथेच पृथ्वीवर देवाला ओळखत ना, त्याची प्रीती तुम्हाला समजत नाही, त्याचं सॅल्वेशन तारणाची भेट तुम्ही इथं घेतली नाही, हे कसं आपल्याला समजतं का मी स्वर्गात तरी देवाजवळच राहतो? हे कसं पॉसिबल आहे? तुम्हाला त्याचा पत्ताच माहित नाही, त्याचं ठिकाणच माहित नाही, अरुंद मार्ग, अरुंद दारच तुम्हाला माहित नाही, तर तुम्ही जाऊ कसे शकाल? म्हणून झोपेतून उठण्याची गरज आहे. शारीरिक झोप नव्हे तर आध्यात्मिक झोपेतून उठणं, की अरे हे बरोबर आहे ना, आपला सगळा घमंड, आपल्या सगळ्या गोष्टी दूर सोडून हे समजणं की रे हो ना, मरण आहे ना, माझी डेथ आहे ना, ही जगातील सगळ्यात मोठी समस्या आहे ना, याचं निवारण मला असलं पाहिजे ना, मी शेअर करू या शकत नाही कारण मला माहीतच नाही ना. यासाठी हा संदेश आहे की तुम्हाला समजावं की अरे हे महत्वाचं आहे, मला या गोष्टीची गरज आहे. चौथा आणि शेवटचा म्हणजे जो विश्वास शेअर करतो. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, याच्यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही. आपण बघितलं ते गीत त्याने गायलं, स्वर्गातील पिता, माझा स्वर्गातील बाप, जेव्हा त्याचं राज्य येईल तेव्हा मी राज्य करेल. पण हे जेव्हा सेवेचा वेळ आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी सेवक बनून इथे आलेलो आहो, आणि म्हणून त्याचे मुलं सुद्धा सेवक राहतात. पण मी तुम्हाला सांगतो, या सेवा करण्यात जो आनंद आहे, स्वर्गातील देवाविषयी अनेकांना सांगण्याचा जो आनंद आहे, स्वर्गातील विचार करा, देवाने देवदूत निवडले असते, ते आपल्यापेक्षा त्यांनी चांगलं कार्य केलं असतं, पण मनुष्याने आपल्यासारखा पापी निवडला. जेव्हा आपण त्याचे मुलं होतो तो तुम्हाला सेवाचं कार्य देतो, आणि याच्यासारखी सुंदर गोष्ट काहीच नाही. फरक पडत नाही समोरचा काय करतो, ऐकतो, धिक्कारतो, नकारतो, राग करतो, फरक पडत नाही. पण विचार करा, स्वर्गातील देव, त्याच्याविषयी अनेकांना सांगणे, पहिली गोष्ट हे. दुसरी गोष्ट, याच्यासाठी अनंताचे पुरस्कार आहेत, अनंताच्या भेटी आहेत, अनंताचे आशीर्वाद आहे. देव म्हणतो जशी तुझी सेवेची वेळ झाली, कारण तू विश्वासू थोड्या गोष्टीवर आला, तुला मोठ्या गोष्टीवर मी विश्वासू ठेवेल. म्हणजे फक्त एवढंच नव्हे तर याचे काय आहे, प्रतिफळ आहे जे देवाने देऊ केलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं,
शेवटचं आपण बघू. एक वचन आहे, मत्तय 15:14 म्हणतं, त्यांना जाऊ द्या, ते आंधळे वाटाडे आहेत. जर एक आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते दोघेही खड्ड्यात पडतील. सांगण्याचं तात्पर्य, जर आपण शेअर करू शकत नाही याचा अर्थ की आपल्याजवळ सत्य नाही, याचा अर्थ आपल्याजवळ जीवनाचं दार नाही, याचा अर्थ आपल्याला अरुंद मार्ग सापडला नाही, याचा अर्थ ख्रिस्ताला आपण ओळखत नाही, याचा अर्थ की माझ्याजवळ सत्य नाही, याचा अर्थ मला स्वतःला खात्री नाही की मी स्वर्गात जाणार का नाही. आणि म्हणून हा व्यक्ती काय आहे, एक आंधळा दुसरा आंधळ्याला वचन सांगतं की दाखवू शकत नाही, ते दोघेही गड्ड्यात पडतील. पण ज्याच्यापाशी सत्य आहे त्याच्यासाठी काय, हे सुंदर वचन आजच्या वचनाचं रोमकरास 1:16 म्हणतं, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारण्यासाठी ते देवाचे सामर्थ्य आहे. ज्याच्यापाशी सत्य आहे त्याला कधीच लाज वाटत नाही. ज्याच्यापाशी सत्य नाही त्याला सदैव लाज वाटेल, त्याला सदैव लाज वाटेल ते सत्य सामूहिक करण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, सत्य शेअर करणं याचा अर्थ हा नाही की मी फेसबुकवर व्हॉट्सॲपवर काय टाकतो. सत्य शेअर करणं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या जवळचा मित्र, तुमचा बाप, तुमची बायको, तुमचा मुलगा, तुमची आई, तुमची मुलगी, तुम्ही त्यांना सत्य सांगू शकत नाही याचा अर्थ माझ्याजवळ सुद्धा नाही. आणि जर तुमच्याजवळ नाही, आज देवाचं तुम्हाला आमंत्रण आहे. कारण आपण काय बघितलं, सगळ्यात मोठी समस्या काय आहे, मरण कशामुळे आहे, पापाचं वेतन मरण आहे. आता तुम्ही सुवार्ता ऐकून घ्या, सगळ्यात महत्त्वाची. जर देवाचं वचन तुम्हाला समजलं असेल, संदेश तुम्हाला समजला असेल आणि संदेशाद्वारे तुम्हाला कळलं असेल का हो माझ्याजवळ सत्य नाही, मला सत्याविषयी माहिती आहे पण माझ्यापाशी खात्री नाही, तर ते कसं स्वीकारावं यासाठी तुम्ही ही सुवार्ता ऐकून घ्या. सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला उणे पडले आहे, एकही व्यक्ती खरा नाही. देवाचे वचन सांगतं का एकही खरा नाही आणि आपल्या कार्याद्वारे कुठलाच मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. आपण प्रत्येक पापी आहो, आपण प्रत्येकाने आपल्या जीवनात सदैव पाप केले आहे. असा ह्या खोलीत एक नाही जो म्हणतो मी कधीच खोटं बोललो नाही, कधीच चोरी केली नाही, कधीच लबाडी केली नाही. आपण सगळे पापी आहो, म्हणून देवाचे वचन खरे आहे. आणि या पापाची शिक्षा आहे, ही शिक्षा या पृथ्वीवर नव्हे. आपण काय बघितलं, देव सहनशील आहे, तो तुम्हाला इथे तुम्हाला शिक्षा देणार नाही. त्याची इच्छा आहे का तुम्ही पलटावे, पश्चातापाने त्याच्या जवळ यावे, पण तुमचे सगळे पाप रेकॉर्डेड आहे, एकही गोष्ट देवाच्या नजरे आड नाही. आणि जसा मनुष्य मरतो त्याला अनंताच्या नरकात टाकल्या जातं, त्यानंतर त्याचा न्याय होतो, त्यानंतर त्याचं दुसरं मरण आहे आणि सैतानासोबत त्याला अनंत म्हणजे कधी न संपणाऱ्या वेळेसाठी टाकल्या जातो. ही गोष्ट जेव्हा तुम्हाला समजली, आता तुम्हाला समजणं आवश्यक आहे का ही तर वाईट बातमी झाली, मग याच्यातली चांगली बातमी कशी, तर चांगली बातमी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो. देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त तुमच्यासाठी दिला. तो या पृथ्वीवर मनुष्य बनून आला, त्याने एक पवित्र जीवन जगला, कारण तो पवित्र होता, तुमच्यासाठी पाप झाला. या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीचे पाप त्याने स्वतःवर घेतले, कारण त्यांना माहीत आहे की हे मरतील आणि अनंताच्या नरकात जातील. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मारण्यात आला, त्याला गाळण्यात आलं, तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला. तुमच्या सगळ्या पापाची फेड त्याने क्रुसावर केली आहे. आता तो म्हणतो, जोही विश्वासाने हाक मारेल का येशू माझा आत्मा वाचो, माझ्या पापाची क्षमा कर, मी विश्वास ठेवते मी पापी आहे. आजपर्यंत फक्त देवाविषयी मला माहिती होती, पण मला आजपर्यंत देव काय आहे हे समजलं नाही. मला तारणाची गरज आहे. मला आज समजलं की मी सत्य अनेकांना सांगू शकत नाही, मला लाज वाटते कारण माझ्याजवळच नाही. म्हणून येशू माझी क्षमा कर, मला नरकात टाकू नको, माझा आत्मा वाचो, माझं जीवन बदल. आणि वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. याचा अर्थ काय की जिथेही तुम्ही बसले आहात, जेव्हा आपण आपली प्रार्थना असते, या संदेशानंतर प्रत्येकाला संधी दिली जाईल. तुम्ही जिथेही बसल्या त्याला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, मी विश्वास ठेवते परमेश्वरा तू स्वर्गातील देव आहे आणि माझी क्षमा करू शकतो. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, वचन काय ऐकलं आपण, जितक्यांनी त्याच्या नावाचा स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना देवाने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही देवाचे मूल होत ना, ते कधी होऊ शकाल, जेव्हा तुम्ही त्याची खरी प्रीती काय आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावर तुमच्यासाठी केली.
देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, त्याने आपला प्राण तुमच्यासाठी दिला, त्याने तुमच्या पापाची सगळी शिक्षा क्रूसावर घेतली, त्याने आपलं पवित्र रक्त तुमच्यासाठी सांडवलं. पण जेव्हा तुम्ही आपले हृदय कठोर न करता नम्र त्याच्यासमोर होता, कारण जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखे आहे, आणि त्या ख्रिस्ताला हाक मारता की येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, त्याच समय तो तुमचा आत्मा वाचवतो. तुम्हाला ती तारणाची भेट करते, तुम्हाला सत्य सापडतं, तुम्ही देवाला ओळखता, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येतो, देवाची प्रीती तुम्हाला समजतं, आणि तेव्हाच कुठं तुम्ही साक्षीदार व्हाल. निर्णय तुमचा आहे. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. तुम्ही स्वतःला स्वतःला तपासा, का मला कोणी कधी देवाविषयी सांगितलं का, किंवा मी कधी खरंच, म्हणजे हे सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे, पहिले या गोष्टीचा निर्णय घ्या की हे महत्त्वाचं तुम्हाला वाटतं आहे का नाही. जर तुम्हाला हे महत्त्वाचं वाटत नाही, मी तुम्हाला खरंच सांगतो, शैतानाने तुमचे डोळे, तुमचे हृदय, तुमचं जीवन तुम्हाला जखडून ठेवलं आहे. कारण जर तुम्हाला देवाविषयी, आपल्या तारणाविषयी, पवित्र जीवनाविषयी, स्वर्गाविषयी तुम्हाला जर जराही इच्छा नाही, तुम्ही इतक्या त्या जाळीत फसलेले आहात की ते फार भयानक आहे. पण ख्रिस्त तुम्हाला वाचू शकतो. पण जर तुम्हाला जेही ऐकत आहे आणि ज्याला कळलं की हो मला गरज आहे, मला समजतं मी पापी आहे, कारण देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. माझी इच्छा आहे का माझा आत्मा वाचावा, कारण देवाचं वचन सांगतं की एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे, त्या न्यायापासून मी वाचली पाहिजे, माझा आत्मा नरकात झाल्यापासून वाचली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही यातून निघण्यासाठी जो एकमेव देवाने मार्ग दिला आहे, काय मार्ग आहे की त्याने आपला पुत्र दिला. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्या अखेरीस आल्याशिवाय कोणी स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. आणि हा देवाचा पुत्र तुमच्या आणि माझ्या पापासाठी मारण्यात आला. जो पवित्र होता तो पाप झाला, जो सर्वसमर्थ देव जो होता तो तुमच्यासाठी क्रूसावर टांगण्यात आला. त्याने हे सगळं कशासाठी केलं, कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे का कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. आणि जेव्हा तुम्ही त्या स्वर्गीय देवाला हाक मारता, म्हणता येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, आज मला तुझी प्रीती कळली माझ्या राजा, होय परमेश्वरा, होय प्रभू माझा आत्मा वाचव, मला नरकात टाकू नको, होय प्रभू माझ्या पवित्र देवा, मी तुला हाक मारते, होय प्रभू, कारण तुझं वचन सांगतं की जितक्यांनी तुला हाक मारली तितक्यांना तू वाचवलंस. होय प्रभू, मी आज साक्ष ऐकली आहे परमेश्वरा की कसं तू पास्टरला वाचवलं. हो येशू माझा सुद्धा आत्मा वाचव. होय परमेश्वरा, मी तुला हाक मारते. जसे तुम्ही त्याला म्हणता येशू माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर, मला अनंताचं जीवन तू दे, माझं जीवन तू बदल माझ्या राजा. जशी तुम्ही विश्वासाने हाक मारता, हा छोटासा निर्णय तुम्ही घेता, तो तुमचं अनंताचं जीवन बदलून देतं. हालेलुया, धन्यवाद मानतो येशू. होय माझ्या प्रभू येशू, इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. होय परमेश्वरा, तू जाणतोस प्रत्येकाचं हृदय परमेश्वरा. होय प्रभू, प्रार्थना करतो परमेश्वरा, जो विश्वास तू शेअर करण्यासाठी किंवा सामूहिक करण्यासाठी आज सांगितलं परमेश्वरा, तुझी इच्छा होती हा विश्वास प्रत्येकाने ऐकावा. आणि तुझी इच्छा आहे का ज्यालाही हे समजलं नाही, ज्याने हे स्वीकारलं नाही, त्याने परमेश्वरा तुला हाक मारावी, यासाठी का ते सुद्धा स्वतः साक्षीदार व्हावे, त्यांना सुद्धा अरुंद जे मार्ग आहे आणि जे फार कमींना लोकांना सापडेल त्यात ते सामील व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो. होय प्रभू, त्यांना सहाय्य कर, त्यांची आत्मिक कंडिशन त्यांना तू दाखव, त्यांचे हृदय तू उघड माझ्या राजा. जे जखडले आहेत परमेश्वरा, होय जे कठोर आहेत त्यांचे मन तू नम्र कर माझ्या राजा. तू त्यांच्यावर प्रेम करतो. माझं हृदय परमेश्वरा भयानक कठोर होतं, पण परमेश्वरा तू मला नम्र केलंस आणि होय माझा आत्मा वाचवला. इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. हा संदेश वचन ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा, की होय प्रभू, प्रत्येकाने विश्वासाने तुला स्वीकारावे आणि त्यांच्याद्वारे परमेश्वरा त्यांच्या कुटुंबात कार्य व्हावं, की त्यांच्याद्वारे अनेकांना ख्रिस्त कळावा. आणि होय परमेश्वरा, त्यांना सुवार्तेची लाज वाटू नये परमेश्वरा, तर जे देवाचं सामर्थ्य आहे, जे प्रत्येक आत्म्याला नरकापासून वाचावं, ते अनेकांना त्यांनी सांगावं. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आजच्या संदेशासाठी, आजच्या वेळेसाठी. आणि परमेश्वरा, आजचा संदेश तू दिला, इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या परमेश्वरा प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा धन्यवाद मानतो तुझ्या कृपेसाठी. ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.